तर भंडारा शहरच नव्हे तर भंडारा जिल्ह्यातील कुठलंही सामाजिक कार्य असो जे सतत हिरिरीने त्यामध्ये स्वतःचा भाग दर्शवत असतात असे श्री संतोष भाऊ मदनकर आपल्यासोबत आहेत. तर आपण सध्या भंडारा ते शास्त्री चौकात आहोत. तर भाऊ, दिवाळीतील फटाके आणि फटाके मुक्त दिवाळी याबद्दल आपल्याला काय सांगू शकाल? बघा भाऊ, प्रदूषण विरहित दिवाळी तुम्ही साजरी करा. शक्यतो फटाके कमी जाळा आणि जमेल तर गोरगरिबांना मदत करा. खूप छान भाऊ, आपण खूप चांगला एक सामाजिक संदेश देतात. आणि कारण फटाक्यामुळे बरंच प्रदूषण होते आणि ज्यांची ऐपत नसते ते मुलंसुद्धा आपल्या बाजूला एखादा श्रीमंताचा मुलगा लाख रुपयाचे फटाके आणतो, पण तो गरिबाचा मुलगा सुद्धा आपल्या आईला तेवढा राखला जातो. तर आपल्याला काय वाटते की फटाक्यात सामान्य माणसाने फटाक्यात खर्च करण्याऐवजी पुस्तकात ज्ञानात खर्च करावं असं आपल्याला वाटतं. हो, बिलकुल केलं पाहिजे. कारण शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि आपल्याकडे जर शिक्षण असेल तर आपल्याला समाजात प्रतिष्ठा आणि आपण आपल्या समाजाला आपल्यासारख्या लोकांना सुद्धा प्रतिष्ठा प्राप्त करून देऊ शकतो. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं सत्यवचन देतो.